गाईस प्रसाद आलेला आहे शिवाला आमचा. आता हातात घेते काय रे. बाय ताई. बाय. हॅलो गाईस, तुमचा पुणे स्वागत आहे देवपट्टी ब्लॉग्समध्ये. तर गाईस सर्वात आधी तुम्हाला खूप 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 थँक्यू माझ्या रिसेंटली ब्लॉग्सला एवढं सपोर्ट करण्यासाठी. आणि स्पेशली मी जे आता रील्स चालू केले, शॉर्ट्स चालू केले जिमचे, डेली जिमचे, त्याला इतका सपोर्ट करतात त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि गाईस तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. माझ्या रूममध्ये मी आता एक नवीन वस्तू लावून घेतली आहे. हे बघा, तो माणसा फॉर माइंड पीस. माझ्या लाईफमध्ये पीसनेस थोडं कमी आहे. मी माझं पीस आहे पण माझ्या लाईफमध्ये कमी पीस आहे, असं आहे. कोणी लावलं आहे. तर गाईस सांगायचं विसरलो, ब्लॉग का चालू केला. तर आज 15 ऑगस्ट आहे आणि उद्या गोकुळ अष्टमी आहे. तर दरवर्षी आमच्या गावात चालू 12 वाजता आम्ही गोविंदा करू. मग आणि उद्या मग हंडी बघायचं. मी थोड्या जातल्या पण बघायचं ना. तर आता बबलूचा फोन आला, बबलू तिथे आम्ही निघू आता. चला जाऊन भेटतो. तर गाईस आता मी निघालोच. पप्पा येते, पप्पाला पण येते. हे बघा अंधारात पिक्चर बघते. पिक्चर आता आपण जेवण झालेलं गाईस. आता आम्ही निघू. हां मग आता मम्मी बोल तू ये पण सांग, तू येणं सांगितलंस. गाईस प्लीज 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 कमेंट करून नक्की सांगा हे कसं वाटतं माझ्या रूममध्ये. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. ते मी रोज बघतो, नेहमी बघतो आणि ते बघून इतकं भारी वाटतं ना मला. तुम्हाला परत दाखवतो. मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं आहे, या ब्लॉगमध्ये पण दाखवतो. गाईज बाप्पांची मूर्ती बघू शकता. तर चला गाईज आता मी निघतो आणि तुम्हाला गावात जाऊन भेटतो. तर गाईज आता मी आलो आटाली. हे बघा सर्व जमा झालं आहे, एक एक करून येते. गाईज काबे बघा आपल्या काहीतरी सांगतोय. एक उल्हासनगरमध्ये कॉलेज आहे. ते 19 तारखेला फ्री फायरचं टुर्नामेंट आहे, 20 तारखेला BGMIचं टुर्नामेंट आहे. हे बाकी उनो ऑनलाईन गेम 21 तारखेला आणि लुडो किंगचा पण. तुम्हाला लुडो किंग खेळता येत असेल तर तुम्ही टुर्नामेंट करा. गाईज तुम्ही स्कॅनर आहे, हा स्कॅन करून पार्टिसिपेट करू शकता. कुठला तरी कॉलेज आहे उल्हासनगरचा. व्हेरी गुड. प्रमोशनचे किती पैसे दिले तुला सांग. नाही पैसे नाही. फ्री फायरची स्क्वॉड आहे तर फ्री फायर खेळत जाऊ. BGMIची मी एकटा बघून घेतो. BGMI पण खेळतो गाईज. फ्री फायर हा खेळतो आम्ही हा बिचारा गाईज 12वी. जाऊ दे, लपून खेळलंच पाहिजे. माइंड फ्रेश नको का. किती अभ्यास करून काय करायचे. माझा माइंड फ्रेश बघा. आजचं किती आहे. गाईज आता 7 लोक आहेत. आम्ही पहिले देव घरात जाऊ, मग देव घरावरून विठ्ठल मंदिरात. तर चला थोड्या वेळात. A few inches later. तर गाईज आता मिळालं आमच्या देवळ आहेत काही गावात, खाटल्याचं देव. हे बघा हे आमचे भगत बाबा आहेत. देव आहेत आतमध्ये. करम पाटील ब्लॉग्स. पाटील ब्लॉग्स.
तर गाईज आता हे जे चालू आहे हे प्रसाद बनवतो, याला मलिंदा बोलतात. ते आणि हे गाईज प्रसाद आलेला आहे. A few moments later. तर गाईज आता आमची फेवरातली आरती झालेली आहे. आता आम्ही चालू विठ्ठल मंदिरामध्ये. ढोलकीवाला आमचा आता हाताने घेतले ना, वाजवायला लागल तुलाच. हाताने घेतली तुम्ही, तुलाच वाजवायला लागल. तर गाईज तुम्ही बघितलं असं कशी गोष्ट असते, कशी आरती असते आमची, तशी सेम आता विठ्ठल मंदिरात करू. विठ्ठल मंदिरामध्ये आरती चालू झालेली आहे. कानोबा मंदिर, कानोबा माझ्या जवळ काय आहे ना, ऐकायला जातं सगळं. माझा बाईक घरी ठेवलाय. गाईज हा बघा अष्टंग, हे अष्टंग काहीच तोच तो सबस्क्राईब करा बोलणारा पोरगा. काय रे, थँक्यू. फुल सेवा चालली गाईज. बाय ताई. चल बाय अष्टंग. A few inches later. गाईज हे बघा अटलकर, योच तो अटलकर गाईज. याला तुम्ही बघितलं आताच्या पूर्ण ब्लॉग मध्ये होता ना, आरतीला पण होता, परत विठ्ठल मंदिरला पण होता ना. आता लेग फ्लेक्स करत होता. लेग वर आले का पुरं, बायसेप ट्रायसेप. A few moments later. सो गाईज आता मी घरी आलेलो आहे. तुम्ही बघितली ती वाराची आरती होती, आरती वगैरे आता एकदम डन झालेली आहे. पण घरी आला तर उद्या परत लवकर उठून जायचं आहे गावात हंडी बघायला, आणि देवांचा पण कार्यक्रम होईल उद्या. तर चला गाईज, गुड नाईट.